घर तर तुम्हाला खाली करावंच लागणार. मी तुझं घर सेव्ह करते. तू आत्ताच्या आत्ता अर्पिताला घटस्फोट दे. माझं आणि अर्पिता मॅडमचं नातं 7 जन्मांचं आहे. आमचं नातं नाही तुटणार. राजसी मॅडमच्या बोलण्यावर समीरने माझ्या बाजूने स्टँड घेतला खरा, पण खरंच मीच कारण आहे का या सगळ्या गोंधळाचं? आणि मी नसते तर हा प्रॉब्लेम झालाच नसता का? समीर आणि राजसी मॅडमचं लग्न झालं असतं आणि चहा. चला एकत्र चहा घेऊ. चहा कोणी केला? समीर कशाला? मी बनवला असता ना. हा, पण तुम्ही बनवला असता तर चहा कितपत गोड झाला असता याबाबत शंका होती ना मला. म्हणजे कसं आहे, असं म्हणतात की स्वयंपाक बनवताना आपण जो विचार करतो तो स्वयंपाकात उतरतो. आता तुम्ही चहा बनवला असता तर तुम्ही चहा बनवताना काय विचार केला असता? समीरनं आज माझ्या बाजूने स्टँड घेतला खरा, पण खरंच मीच कारण आहे का या गोंधळाचं? आणि राजसी आणि समीरचं लग्न झालं असतं तर हा प्रॉब्लेम झालाच नसता का? असे निरर्थक आणि निगेटिव्ह विचार करून तुम्ही सगळा चहा कडू करून टाकला असता. माझ्या मनातलं इतकं कळायला लागलं तर कठीण होईल सगळं. नाही पण खरंच अगदी वाक्य ना वाक्य कळलं ना तुम्हाला माझ्या मनातलं. हो, अर्थात कळणारच. एका शहाण्या माणसाने सांगितलं, ज्याला बायकोच्या मनातलं कळलं त्याने सगळं जग जिंकलं. हा, ओळखते मी या शहाण्या माणसाला. कोण हो? आहे एक माझा शहाणा मित्र. चला चहा घ्या. हो, एवढी साडी वाळत घालते मी तर चुण्या पडतील. आहो नाही राहू द्या, मी करते. हो, लवकर होईल काम. द्या. चालू द्या तुमचं. ऐका ना, सगळे बघतायत. सोडा, जाऊ दे तुम्ही. असंही आई बोलत असतात, बायकोच्या मागे मागे करतो, बायकोची सगळी कामं करतो. पण आईला हे नाही माहिती ना, बायको पण नवऱ्याची कामं करते. मग नवऱ्याने केलं तर काय बिघडतं? तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे माझा उलट. चला, चहा थंड होतोय आणि थंड झालेला चहा मला अजिबात आवडत नाही. अहो, बघ बघ कशी बायकोला मदत करतोय. नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यात आले, हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणगुणतो. तुझीच होते जगणे ही माझी मी विसरते. हा, करून येते सारे काही तुझ्यासाठी कर.